नवीन शासन निर्णयानुसार 200 मीटर परिघातील गट आणि सर्वे नंबरमधील अगोदर झालेल्या खरेदी खताचे 5 परिशिष्टानुसार नोंदी घेतले जाईल। तसेच महसूलशी संबंधित तसेच पुरवठा विभागासह अन्य विभागातील जनतेच्या कामांना कोणताही विलंब होऊ नये, नागरिकांची लवकरात लवकर कामं पूर्ण व्हावीत अशी भूमिका आहे। त्या पद्धतीच्या सूचना या आढावा बैठकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयाला दिलं जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे। यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे उपस्थित होते। जिल्हाधिकारी अमोल येडगे हे शिरोळ तहसील कार्यालयात दैनंदिन कामकाज तसेच महसूलशी निगडीत विषयावरून गुरुवारी आढावा बैठक घेतली। यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी प्रत्येक विभागानुसार माहिती दिली आहे। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सदर महसूलशी संबंधित तसेच पुरवठा विभागासह सर्व विभागाची माहिती घेत आवश्यक ते जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयाला दिले आहेत। पत्र आहे मी तहसीलदारांमध्ये त्या ठिकाणी रेव्हेन्यू केसेसमधलं काम प्रलंबित कधी दिसते, काम व्यवस्थित दिसते। ऑफिसमध्ये काही लॉगिनला प्रलंबित दिसले त्या ठिकाणी खुलासा घेतला जाईल आणि कार्यवाहीसाठी कळवलं जाईल। पुरवठामध्ये सुद्धा या ठिकाणी जास्त अडचणी दिसत नाही, परंतु नागरिकांच्या अडचणी राहू नयेत आणि नागरिकांची कामं लवकरात लवकर व्हावी या अनुषंगाने माझी व्हिजिट आहे। तर जे काही ऑब्झर्वेशन टीमसुद्धा आमची आलेली आहे, जे काही ऑब्झर्वेशन आहे त्यानुसार सूचनाही दिल्या जातील आणि कामामध्ये सुधारणा केली तहसील कार्यालय आणि प्रांत इचलकरंजी या कार्यालयामध्ये आढावा बैठक केलेली आहे। महसूलचे जे महत्त्वाचे विषय जे नागरिकांचे निगडीत आहेत, महसूलचे जे रेव्हेन्यू केसेस चालतात, रस्त्याचे केसेस असतील, 7/12 दुरुस्तीचे केसेस असतील, त्या अनुषंगाने काम कसं आहे तसं कार्यालयाची त्याची पाहणी करतो। ऑफिसचा वापर 100% जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय आणि दोन्ही कार्यालयामधल्या पत्रव्यवहारासाठी सुद्धा केला जातो। त्याचं कामकाज कसं आहे याची पाहणी मी करतो आणि त्यासोबतच शासनाने जो नवीन शासन निर्णय केलेला आहे 200 मीटरमधले सर्व गट नंबर आपल्याला DND समजायचे आहेत। त्यासाठी आम्ही काही परिशिष्ट केलेले आहेत, 5 परिशिष्ट आम्ही केलेले आहेत। त्यामध्ये अगोदर जे खरेदी खत झालेले आहे त्या अनुषंगाने नोंदी घेण्यासाठी काही SOP असावी त्याची सुद्धा कार्यवाही आम्ही करतो आणि याशिवाय इतर जे महसूल रिलेटेड ज्या बाबी आहेत, जसं पुरवठा विभागाच्या बाबी असतील त्याबाबतची प्रलंबित काही प्रकरणं आहेत आणि आत्ताचा फील्डमधला स्टेटस लक्षात घेऊन प्रकरणं गतीने निर्गत व्हावी, त्याच्यामध्ये पारदर्शकता राहावी यासाठी काय सूचना द्यायच्या त्या सूचना या आढावा बैठकीतील या फीडबॅकनुसार सर्व जिल्ह्यामधील तहसील कार्यालयाला सूचना द्यायच्या। साहेब, आता तुकडेबंदीबाबत याआधी झालेले जे व्यवहार आहेत यामध्ये खरेदी खत झालेले आहेत त्यांची नोंदी घेतलेली नाहीये, खरेदी खत झालेला नाहीये, नोंदणीकृत व्यवहार झालेला नाहीये, अशा 5 परिशिष्टामध्ये माहिती घेऊन फक्त वर्ग 1च्या नोंदी घेतल्या जातील असं जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितलं आहे। त्यामध्ये आता आम्ही तलाठी कार्यालय निहाय काही परिशिष्ट काढलेले आहेत। जे काही तुकडेबंदीचे अगोदर झालेले व्यवहार आहेत त्यामध्ये खरेदी खत झालेले आहे परंतु नोंद घेतली नाही, खरेदी खत झालेल्या इतर हक्कामध्ये नोंद घेतलेली आहे, इतर हक्कामध्ये निगेटिव्ह शेअराची नोंद घेतलेली आहे किंवा खरेदी खत झालेले आहे परंतु नोंद झालेली नाही किंवा खरेदी खत झालेलं नाही, अनोंदणीकृत व्यवहार झाले नाही, अशा 5 परिशिष्टानुसार आम्ही माहिती घेतो आहे। यामध्ये जे वर्ग 1चे गट असतील त्या ठिकाणीच फक्त नोंदी होतील, वर्ग 2च्या गटामध्ये नोंदी होणार नाही। त्यामधील वर्ग 2चे गटसुद्धा आमच्याकडून काढले जातील आणि यामध्ये शासनाच्या परिपत्रकानुसार शासनाने जी SOP दिलेली आहे त्यानुसार कार्यवाही मिशन मोडमध्ये मोहीम स्वरूपात आम्ही जे पात्र लोक आहेत त्याबाबतची करू। परंतु या नोंदी जरी होणार असतील किंवा नोंदी आम्ही करणार असलो तरी या नोंदी फक्त रेकॉर्ड ऑफ राईटला येतील। त्या ठिकाणी बांधकाम करताना लेआउट करणं, जे सक्षम प्राधिकारी आहेत त्यांची बांधकाम परवानगी घेणं, ज्या ठिकाणी ते गावठांमध्ये असेल तर ग्रामपंचायती, गावठांच्या बाहेर असेल तर प्रांताधिकाऱ्यांची हे बांधकाम परवानगी घेणं तेही बंधनकारक राहील। त्याबाबतच्या सुद्धा नियमांची माहिती आम्ही लोकांना देऊन लोकांना अवेअर करणार आहे आणि त्यातून रेकॉर्ड ऑफ राईटच्या दुरुस्त्या पण आपण करणार आहे आणि त्यासोबत बांधकाम परवानगी लोकांनी घ्यावी यासाठी त्यांना सजग करणार। दरम्यान शिरोळ तहसील कार्यालयात प्रत्येक विभागात पाहणी केली आहे। पुरवठा विभाग ही काही अडचण नाही असं सांगितलंय। यावेळी महसूल विभागातील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।